त्यांचं म्हणणं आहे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महापुरुष नव्हते, दादासाहेब शेळके यांचं लातूरचं भाषण आहे, याच्याबद्दल काय म्हणतात? त्यांना जर अक्कल असती, कोण दादासाहेब शेळके माहित नाही, जनावरासारखा हरडत होता आणि तिकडून मी बोलू का, मला 2 मिनिट बोलायला द्या, मूर्खासारखी जर भाषा करत असेल त्याला अण्णाभाऊ काय करणार? बाबासाहेबच कळालं नाही तर त्याला अण्णाभाऊ कुठून कळेल? बाबासाहेबांचे जर अनुयायी म्हणून, पाईक म्हणून, बाबासाहेबाला आम्ही बाप ज्यावेळेस म्हणू, तर बाबासाहेबाला 3 चरामध्ये दडलेलं काय त्याच्यावर कायदा करण्याचा अभ्यास होता. बाबासाहेबांनी ते तत्वता ते हे केलेलं आहे, त्यासाठी मांडणी केलेली आहे, त्या पद्धतीचं घटना, संसदीय घटना निर्माण झाली आहे, त्याच्यावर देश चालतो. ह्या मूर्खाला काय करणार आहे? अण्णाभाऊ कोण आहेत, बाबासाहेब कोण आहेत, लहुजी कोण आहेत, महात्मा फुले कोण आहेत, त्यांना अकली नाहीतच. जय भीम, जय संविधान. 6 जुलै 2026 रोजी लातूरला अनुसूचित जातीत उपवर्गीकरण या संदर्भात एक ऐतिहासिक लाखोंचा मोर्चा त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि त्या मोर्चात संयोजन समितीनं मला निमंत्रित त्या ठिकाणी केलं होतं आणि 2 शब्द बोलण्याची संधी मला दिली आणि त्या ठिकाणी समाजाने माझ्या भाषणाला खूप रिस्पॉन्स दिला आणि त्याच माझ्या भाषणाला अनुसरून एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ आलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये एक पोतराज हा माझ्या भाषणाला अनुसरून तो त्याचं मत व्यक्त करतोय आणि तो भाषणात माझ्याबद्दल बोलतोय की त्याला अक्कल नाही. त्या बोकड्याला, त्या पोतराजला, त्या सुधाकर भालेराव नावाच्या माझ्या आमदाराला मला सांगायचं, मायचं दूध पिला असेल तर एक दिवस तुझी आणि माझी डिबेट ठेवून दे, चर्चा ठेवून दे. मग कोणाला अक्कल जास्त आहे हे तुला तेव्हा दाखवतो मी. त्यांनी त्या बाईटमध्ये दुसरा एक माझ्यावर आरोप केला की हा दारू पिऊन बोलत होता. त्या नालायकाला मला सांगायचं, अबे माझ्या भीम टायगर सेनेच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्याला विचार, आयुष्यात दारूच्या थेंबालाही मी हात लावलो नाही. एवढंच नाही, मी कोणतेही नशेली पदार्थ घेऊन माझा जीव सुद्धा बाटलेला नाही, हे त्या बोकड्यांनी लक्षात घ्यावं. तिसरा तो आरोप करत होता, सुधाकर भालेराव नावाचा बोकड्या पोतराज सांगत होता की तो जनावरासारखा ओरडत होता. अबे ओरडत नव्हतो, ती वाघासारखी डरकाळी होती, वाघाची डरकाळी होती, कळलं का? आणि चौथा आरोप अत्यंत महत्वाचा आहे त्याने केलेला आहे, तो माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करून मातंग समाजाला माझ्या विरोधात उभं करण्याचं काम करत आहे आणि मग त्यांना उभं करून स्वतःचं नेतृत्व तो पुढे आणण्याचं काम करत आहे. तो त्या ठिकाणी असं म्हणतो, पत्रकारांनी विचारलं की दादासाहेब शेळके म्हणतात की अण्णाभाऊ साठे महापुरुष नाहीत. तो म्हणतो त्याला काय अक्कल आहे, त्याने काय फुले शाहू आंबेडकर बाबासाहेब वाचला नाही? मी आताच वरील चॅलेंज केलेलं आहे, त्यांनी मायचं दूध पिलं असेल, फुले शाहू आंबेडकर संविधानावर माझ्यासोबत डिबेट करून दाखवावं. जे हरल त्याने त्याच्या घरी झाडू मारला पाहिजेत. या व्हिडिओच्या माध्यमातून त्या पोतराजाला, त्या बोकड्याला मी चॅलेंज देत आहे. महापुरुषाचा मुद्दा क्लिअर करणं अत्यंत महत्वाचं आहे. मी काय बोललो लातूरला? मी लातूरला असं म्हणालो, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे बद्दल कोणीतरी चुकीची एक कमेंट केली, चुकीचं एक वक्तव्य केलं आणि सांगितलं की अण्णाभाऊ साठे महापुरुष नाहीत. तर लोकांनी आदळआपट केली. म्हणून मला त्यानं असं सांगत होतं की पर्सनली मी दादासाहेब शेळके अण्णाभाऊ साठेंना मानतो, पण मला त्या चाटे क्लासच्या विद्यार्थ्याला मी सांगितलं, चाटे क्लास म्हणजे RSSचं टोपण नाव, जे चाटे क्लासमध्ये जे चाटण्याचं काम करतात त्या चाट्याला माझा सवाल होता की एका कार्यकर्त्याने अण्णाभाऊ साठेला महापुरुष नाही म्हटलं, तुम्ही एवढी आदळआपट केली. ज्यांचं सरकार आहे भाजप, त्या सरकाराचा एक सामाजिक न्याय विभाग आहे, केंद्र सरकारचा सामाजिक न्याय विभागाने एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचं भाजपच्या सरकारने फाउंडेशन निर्माण केलेलं आहे. त्या फाउंडेशनचं काम आहे की महापुरुष कोण आहे ते ठरविणं. या तुमच्या सुधाकर भालेराव नावाच्या बोकड्यांनी, या पोतराजांनी, माझ्या आमदारांनी पत्र लिहिलं त्यांना की आम्हाला महापुरुषाची यादी द्या. हा जो चाटे क्लासचा विद्यार्थी सुधाकर भालेराव, विष्णू कसबे, अमित गोरखे जे त्याची चाटत बसतात, त्यांना माझा सवाल होता, कोणी साधा कोणी कार्यकर्ता चुकीचा बोलला तर तुम्ही एवढी आदळआपट करतात, आदळआपट केलीच पाहिजेत.
पण ज्याची तुम्ही चाटत बसता त्या सरकाराने महापुरुषाच्या यादीमध्ये अण्णाभाऊ साठेचं, लवजी साळवेचं नाव टाकलं नाही. ती आदळापट कुठे गेली? तो राग कुठे गेला? तो चीड कुठे गेला? का तुम्ही त्या चाटे क्लासचा राजीनामा दिला नाही? का चाटेच्या भाजपच्या आरएसएसच्या विरोधात मोर्चे काढले नाही, आंदोलन काढले नाही, कुठं उपटत बसले होते का? हा माझा सवाल होता. आणि त्यांनी असं दाखवलं की मी अण्णाभाऊ साठेंना मानत नाही. आता मी सांगतो, मातक समाजाबद्दल मला आदर आहे. मी अण्णाभाऊ साठेंना मानतो, लवजी साळवेला मानतो. एवढंच नाही, जेवढं महाकवी वामनदादा कर्डक्यांना मानतो ना, तेवढंच मी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे नाही मानतो, लवजी साळवे नाही मानतो. हे त्यांनी लक्षात घ्यावं आणि त्या पोतराजांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे. हे व्हिडिओ जर त्याच्या चेल्या चपाट्यापर्यंत पोहोचला असेल, त्यांनी त्या पोतराजापर्यंत हा व्हिडिओ पाठवून द्यावा एवढी विनंती करतो. त्यांनी उत्तर द्यावं आणि मला डिबेटसाठी तारीख आणि वेळ द्यावे. एवढंच सांगतो, थांबतो. जय भीम, जय संविधान.